आदेश. भरपूर जणांचा प्रश्न होता की कुंभमेळा हा का होतो. तर अगस्त्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे देव लोक शक्तिहीन झाले व मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आली. समुद्र मंथन हे 12 दिवस चालले. ते 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरील 12 वर्ष होतात. अमृत प्राप्त झाले व ते देव दानवापासून लपून ठेवण्यासाठी देवानी अमृत कुंभ घेऊन पलायन केले. या पलायनाला दरम्यान ते ज्या ठिकाणी लपले ते 4 ठिकाण म्हणजे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नाशिक. या ठिकाणी अमृत कुंभ ठेवल्या गेल्याने या 4 स्थानकांना महत्त्व प्राप्त झाले. ते या 4 ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रह योगावर पुढे कुंभमेळा भरू लागला. रवी, चंद्र व गुरु हे गोचर व गोचरमध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो. त्या योगावर त्या ठिकाणी कुंभ मेळावा कधी 6 वर्ष तर कधी 12 वर्ष तर कधी 144 वर्षांनी हे योग येत असतात. आता जर असा योग 6 वर्षांनी आला तर त्यास अर्ध कुंभमेळा भरतो. जर असा योग 12 वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभमेळावा भरतो आणि असा योग जर 144 वर्षांनी आला तर तो महाकुंभ मेळावा भरतो. आता येणारा वर्षातील प्रयाग येथील जो कुंभमेळावा भरत आहे तो कुंभमेळावा आहे आणि हा 144 वर्षांनी आला आहे. आता पुढे हा योग 22व्या शतकात येणार आहे. आपले भाग्य आहे की आपल्या आयुष्यात कुंभमेळाव्याचे आयोजन होत आहे. हा योग आपल्या आयुष्यात येणे म्हणजे खूपच भाग्यवान. आणि तेही प्रयाग या स्थळी. प्रयागला एवढे महत्त्व का बरे, तर ब्रह्मदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली त्या प्रथम यज्ञ प्रयाग तेथे केला होता. हा म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ, म्हणून त्यास प्रयाग हे नाव पडले. या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ पर्व काळात स्नान केले तर मोक्ष प्राप्ती होते. नकळत केलेली पापे नष्ट होतात. मोठमोठ्या तपस्वी साधू संत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास त्याची सिद्धी व साधनेचे फळ मिळते. हा कुंभमेळाव्याचा पर्व काळ 1 महिना जरी असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरी चालते. गर्दीच्या वेळी जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा नंतर गेलेलं बरं. खरं तर त्या पर्वतकाळ तपस्वी साधू संत त्यांनाच मान व अधिकार असतो. आपण गर्दी करून त्यांचे कार्यात अडथळा निर्माण करू नये. दुरूनच त्यांचे दर्शन घ्यावे. वेळ मिळेल तेव्हा संगमावर स्नान सध्या करावे. पर्वकाळ पिंडदान श्राद्ध कर्म करण्याचे पितरांना देखील मोक्ष प्राप्ती होते. अशा या सुवर्ण संधी म्हणा किंवा अमृत संधी म्हणा याचा अवश्य लाभ घ्यावा व उपकृत व्हावे. आदेश. अलख निरंजन.